हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग. तर आता मस्त या थंडीमध्ये बसलेलो आहे मी असे. तरी अजून सध्या थोडी एवढी थंडी नाही आहे, तरी मला वाजते भाऊ, म्हणून मी इथं चुलीपाशी बसलो आहे. पाणी पण तापत आहे आणि त्याच्यासोबत थोडं शेकतो पण आहे, कारण मला आता जायचं पप्पांना सोडवायला माझ्या. तर 7 वाजत आले असं त्यांचं ड्युटी टाईम आहे 7. तर आता थोडं ते येते खाली, तोपर्यंत मी शेकून घेतो आणि त्यांना सोडायला जाऊ मग आपण. आता जस्ट सोडून आलो आहे त्यांना. भविष्य कुठे आहे काय, थंडी खूप वाजली रस्त्यातली थंडी पण ते बघितलं असं ना. चूल तर विजलेली आहे, थोडा पण शेकता भेटत. हा तिकडे लई थंडी रे, कारण तिकडं असं थोडा मोकळी जागा आणि गवताचा भाग आहे ना, त्याच्यामुळं त्या साईडला रोड हायवेचे तिकडं कारण तापलं म्हणजे चला वर जातो. मम्मीने पाणी ऑलरेडी नेलं असेल, आपण आंघोळ करतो मस्त. आता शिरींचा फोन आला होता, तर जे गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे, म्हणजे नवी गाडी घेतली त्यांनी, ती घ्यायला जायची आपल्याला थोड्यात. आता बघू कोणती गाडी ती, मला पण आयडिया नाही एवढी, पण बघू आता थोड्या. तो कॉलेजवाने येतोय आणि आपण लगेच फटाफट रेडी होऊन लगेच तिकडे जाऊया. चला बाय. तर काहीच आता फायनली शिरींनी कॉल केला की येऊन जायचं. तर आता रेडी झाले. आता होतं याच्यावर शूज आणि ब्लॅक शर्ट आणि जीन्समध्ये चाललं आहे. तर चल तिकडे गेलं भेटू. काही झालं आहे फायनली. आता गाडी बघतोय आपली कुठं लावली त्यांनी, असं थोड्या वेळाने ती इथं राहील आणि व्हिडिओ वगैरे मग. आता पूजा वगैरे सगळी झाली आहे. आता फक्त इथून गाडी काढायची बाहेर आणि अजून 2-4 फोटो वगैरे, कारण काय आहे तिथं बॅकला सावली येते, त्याच्यात फोटो येत नाही त्याच्यामुळे. आता गाडी गेली ते काहीतरी PDI वगैरे ते करायला, तोपर्यंत बसायला लावला. आता बसतील ते सगळे इथं बसते. तोपर्यंत शिरीन पेढे वाटतोय आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ थोडं घरी डायरेक्ट. काय वाटतंय तुला? निवांत. आता निवांत वाटते. चांगलं वाटतंय का? कावर नाही वाटलं. कितीचा सौदा आहे तो? किती? 9. मग चालवशील का नाही गाडी? मला नाही येत ना चालवता. अरे हा, शिकायची आता मला हळूहळू. शिकून घे पहिले, त्याच्यानंतर. ते बाहेर का बरं थांबले पण? हां बोलतंय काय ते, काय नाही. का गाडी व्यवस्था वाट पास तसंच थांबणार आहे? पेट्रोल गाडी ना. हां, पप्पांचं म्हणणं होतं CNG घेतली असते. CNG पेट्रोल CNG का? आली गाडी. हां आली गाडी. चला चला, गाडी आली आता, चला जाऊ. काय नाही बोलले ते, पुढं गेलं नाही बोलले. कसं दाखव मध्ये इंटेरियर? मस्त इंटेरियर. आता सीट वीट मस्त एकदम वगैरे. इथं बटन मस्तपैकी परत चालू. शिरीन समजवतोय स्पॉइलर आणि स्पॉइलर असल्यावर नसल्यावर काय फरक राहता. इथं बघा, इथं मागं ब्लॅक दिसतंय, या गाडीला नाही. असं शिरीनला कसं बऱ्यापैकी गाड्यांचं माहिती, म्हणून तो इथं सांगतोय. माझं काही आयडिया नाही बघ एवढ्या गाड्यांबद्दल. मला म्हणजे शिरीनला माहिती आहे बऱ्यापैकी गोष्टी, म्हणजे बऱ्याच स्पॉइलर, एलॉय, त्याची पॉवर किती, इंजिनची पॉवर कोणत्या गाडीची किती, काय वगैरे सगळं बघा सांगताना.
आज गाडी भेटेल, उद्या परत आणून द्यायची त्यांना, कारण त्याचे RTOला नेऊन त्याची पासिंग करायची आणि नंबर प्लेट पण उद्याच होईल त्याच्यामुळे. तेव्हा अजून एक डिलेवरी चालू आहे तिथं. चला आता बघू पुढं अजून काय होतं काय नाही. बिग केक. गाईज आपण आलो आता इथं आश्रमामध्ये, आश्रम बापांच्या. पहिले पूजा वगैरे होईल इथं थोडीशी.